थांबा मित्रांनो, तुम्ही जर नवीन घर घेतलंय आणि लाईट बिलावर अजूनही जुन्याच मालकाचं नाव आहे तर मग सावधान व्हा, कारण आता महावितरणचे नियम जे आहे ते पूर्णपणे बदललेले आहे. परंतु काही चिंता करू नका मित्रांनो, तुमचा भाव अजून खंबीर आहे. आता ऑफिसच्या चक्रा मारायची तुम्हाला अजिबात गरज नाही. घर खरेदी केल्यानंतर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने स्वतःचं नाव लाईट बिलावरती लावू शकता. आणि हो, जर तुम्हाला आजोबाच्या किंवा वडिलाच्या निधनानंतर वारसहक्काने स्वतःचं नाव लाईट बिलावरती लावायचं असेल तर त्यावर मी आधीच एक सविस्तर लॉंग व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता. त्याची लिंकसुद्धा आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आणि हो, तुम्हाला वारसहक्काने आणि जे काही नवीन घर घेतलं असेल ते नाव चेंज करण्याची आणि वारसहक्काने नाव चेंज करण्याची संपूर्ण प्रोसेस ही जवळपास सेम आहे. फक्त तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स जे आहे ते बदलतात. ते डॉक्युमेंट्स तुम्हाला कोणते लागतात वारसहक्काने आणि नवीन घर घेतल्यानंतर याची सविस्तर कंपनीची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला माहिती जी आहे ती दिलेली आहे. तिथे माहिती तुम्ही बघून डायरेक्टली तशा प्रकारचे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. आणि फक्त तुम्हाला तुमचं नाव चेंज करण्याचं रिझन जे आहे ते चेंज करावं लागणार आहे. तुमचं वारसहक्काने नाव चेंज करण्याचं रिझन हे वेगळं असेल आणि नवीन घर घेतलं असेल त्याचं जर रिझन असेल ते वेगळं असेल. फक्त हाच फरक याच्यामध्ये आहे. बाकी त्याची संपूर्ण प्रोसेस मी त्या लॉंग व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही दोन्ही पद्धतीने नाव जे आहे ते चेंज करू शकता. नवीन घर घेतल्यानंतर तुमचं लाईट बिलवरती नाव चेंज करण्याच्या प्रोसेसमध्ये सर्वात महत्त्वाचा डॉक्युमेंट्स असतो तो म्हणजे तुम्हाला महावितरणला तुमच्याकडे एक 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती शपथपत्र करावं लागतं. आणि त्या शपथपत्रावर नेमकं काय लिहायचं हेच लोक गडबड करतात आणि यामुळे त्यांचा फॉर्म जो आहे तो रिजेक्ट होतो. पण काळजी करू नका, नाव बदलाचा अधिकृत अर्ज आणि स्टॅम्पवर टाईप करायचा हुबेहूब मजकूर असलेली PDF मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लगेच तुम्ही तिथून डाउनलोड करून ते बरोबर तुम्ही त्याच्यावरती माहिती फिलअप करून घ्या आणि तुमचं डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करा. तुमचं लाईट बिलवरती नाव जे आहे ते पूर्णपणे चेंज होऊन जाईल 100% या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यासाठी तुम्ही ते लॉंग व्हिडिओसुद्धा बघून घ्या, नेमकी त्याची प्रोसेस काय तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून जाईल. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती जाऊन वारस हक्काचा व्हिडिओसुद्धा नक्की बघा. ते प्रोसेस आणि हे प्रोसेस नेमकी जवळपास सेम आहे, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते बघून घ्या.